नमस्कार. आपण पाहत आहात जनसमूह न्यूज. मित्रांनो, नागरी हक्क आणि मानवी जीवन आणि यासाठी असलेलं देशाचं संविधान व त्यानुसार असलेली प्रशासन यंत्रणा आजच्या या युगामध्ये, लोकशाहीच्या युगामध्ये राज्यकर्त्यांनी चालवलेला हा खेळखंडोबा, त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेले लोकप्रतिनिधी यांची आज रोजी बघ्याची भूमिका राहिलेली आहे. स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि राज्यकर्ता कार्यकर्ता हा आता संपुष्टात आला आहे. मागील 3 वर्षाच्या कालावधीपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या फक्त थंड बस्त्यात पडल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयीन कारणं आली असली तरी स्थानिक पातळीवर राजकारण करण्याकरिता जे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, स्थानिक जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून जनसामान्यांचा आढावा घेण्याचे काम, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम ज्या पद्धतीने होत असते त्याला आता पूर्णविराम बसला आहे. आणि स्थानिक पातळीवर सत्ताधिकारी विरोधी यांचं असलेलं राजकारण, त्यातून जनसामान्यांना मिळणाऱ्या सुविधा याला सुद्धा ब्रेक लागला आहे. या ब्रेक माग जे सत्ताधारी राजकारणी यांच्याकडून होत असलेली अंमलबजावणी ही सर्वसामान्यांच्या जीवारी लागली आहे. विशेषतः त्या राज्यकर्त्यांना, पक्ष हा सत्ताधारी असो वा विरोधी असो, महाराष्ट्रातल्या झालेल्या भूकंपामुळे, राजकीय भूकंपामुळे जे पडसाद सर्वसामान्यांच्या मूलभूत सुविधांवर पडले आहे, त्यामध्ये प्रशासनाचे हे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेगावची नगर परिषद असो की राज्यातील इतर नगर परिषदा असो, त्या ठिकाणी आज स्थितीला राष्ट्रपतीची राजवट लागू झाल्याचं वास्तव्य नाकारता येत नाही. कारण अनेक प्रभागातल्या समस्या असोत, कचरा व्यवस्थापन असो, नाले साफसफाई असो, अन्यथा इतर कोणत्याही समस्या असो, या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नेमण्यात आलेला प्रशासक आणि या प्रशासनातील अधिकारी हे कितपत योग्य काम करतात याकडे प्रशासन व वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक नागरिकांना सुविधा देण्यासाठी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्या माध्यमातून होत असलेली अंमलबजावणी याबाबत कानाडोळा होत असतो. परंतु वसुलीच्या बाबतीत, कर वसुलीच्या बाबतीत कोट्यावधीचा कर हा नगर परिषद प्रशासनाच्या मिळत असला तरी सर्वसामान्यांना सुविधा देण्याबाबतचा अभाव पाहावयास मिळतो. आजच्या स्थानिक स्वराज्य संस्था या ठेकेदारीच्या विळख्यात असल्या तरी प्रशासनातील अधिकारी त्यावर लक्ष देत नसल्याने त्यांची मनमानी होत असल्यामुळे सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. सध्या स्थितीला राजकारण हे थांबल्यामुळे स्थानिक पातळीवर सत्ताधिकारी आणि विरोधी या बाबीला पूर्णविराम मिळाला आहे आणि त्या प्रकरणामुळे स्थानिक समस्यांना प्राधान्य देण्यासाठी आज विरोधक राहिला नाही. राज्य पातळीवर आणि विधानसभा क्षेत्रावर असलेलं प्रभुत्व पाहता राज्य स्तरावरच्या राजकीय खेळी ह्या जरी दमदार असल्या तरी राजकीय पक्षाचा पदाधिकारी मागील 3 वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असला तरी त्याबद्दल अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही. स्थानिक परिसरात जनसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सहकार्य करून ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतं. परंतु मागील 3 वर्षाच्या कालखंडामध्ये राजकीय पदाधिकारी स्थानिक पातळीवरचे हे फक्त विधानसभेचे तसेच लोकसभेचे किंवा वरिष्ठ राजकीय पदाधिकारी हे स्थानिक पातळीवर आल्यावरच त्यांच्यामध्ये
राजकीय वातावरण पाहावयास मिळून येतं. अन्यथा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी वा इतरांना मदत करण्याची ही राजकीय पदाधिकाऱ्यांची भूमिका संपुष्टात आलेली आहे. स्थानिक प्रशासक याच्यावर कुठलाही स्थानिक प्रतिनिधीचा वचक नसल्याने त्याच्याकडूनही अपेक्षित काम होत नसल्याने सर्वसामान्यांना सुविधा मिळत नाही हे कटू सत्य आहे. अनेक प्रभागामध्ये नाल्यांच्या साफसफाईमध्ये हा कानाडोळा होत आहे. अनेक रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे साफसफाई करून कापणे गरजेचे असतानाही त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास होत आहे. जनसमूह न्यूज, शेगाव.